नमस्कार. काल विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर म्हणजे सत्यवती आणि ऋषी पराशर. देवव्रताच्या भीषण अशा प्रतिज्ञेमुळेच राजा शंतनू आणि सत्यवती यांचा विवाह झाला. त्यांना 2 पुत्र झाले, एक म्हणजे चित्रांगद आणि दुसरा विचित्रवीर्य. शंतनू राजाच्या निधनानंतर दिल्या वचनाप्रमाणे सत्यवतीचा मुलगा चित्रांगद हा त्या गादीवर बसला. पण दुर्दैवाने लवकरच एका युद्धात त्याला वीरगती प्राप्त झाली. त्यामुळे सत्यवतीचा दुसरा मुलगा विचित्रवीर्य याने राज्याची धुरा सांभाळली. पण तो वयाने आणि अनुभवाने लहान असल्याने राज्यकारभार मात्र देवव्रतच अर्थात भीष्मच पाहत होते. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी गिरिराज, क्षणभर महाभारत या मालिकेचा होस्ट आणि तुमचा एक सच्चा सनातनी दोस्त. पण तुम्हाला माहित आहे का, सत्यवतीला 2 नाही तर 3 पुत्र होते आणि तिसरा पुत्र म्हणजेच महर्षी वेदव्यास. बऱ्याच वर्षापूर्वी एकदा ऋषी पराशर यमुनेकाठी आले असता त्यांनी सत्यवतीला पाहिले. तिचे रूप, सौंदर्य व तारुण्य पाहून ऋषीच्या मनातला कामभाव जागा झाला. त्यांनी नदीच्या पात्रात तिच्याकडे त्या सुखाची मागणी केली. आपल्या तपोबलाने त्यांनी त्या नौकेभोवती एक धुके निर्माण केले आणि आपली इच्छा पूर्ण केली. तिथून जाता जाता त्यांनी सत्यवतीस एक वरदान दिले की तुझे कौमार्य हे नष्ट होणार नाही, तसेच तू एक मत्स्यकन्या असूनही तुझ्या शरीरात कधीही कुठलाही दुर्गंध येणार नाही. उलट तुझ्या देहाचा सुगंध अनेक योजनापर्यंत दरवळत राहील. पराशर ऋषीच्या सोबत झालेल्या त्या अंगसंगातून सत्यवतीला एक पुत्र प्राप्त झाला आणि तो पुत्र म्हणजेच ज्याने वेदांची निर्मिती केली, म्हणजेच महर्षी वेदव्यास. महर्षी वेदव्यास यांचे नाव कृष्णद्वापायन असे आहे आणि व्यास ही एक पदवी आहे. प्रत्येक युग चौकडीत द्वापार युगात व्यासांचा अवतार होतो. जेव्हा जेव्हा द्वापार युग येते तेव्हा तेव्हा वेदव्यास अवतार घेतात आणि विश्वाचे कल्याण करण्यासाठी एका वेदाचे अनेक विभाग करतात. आतापर्यंत असे 28 प्राचीन व्यास मानले जातात. महर्षी वेदव्यासांनी वेदांचा अभ्यास करण्यास समर्थ असलेल्या 4 शिष्यांची निवड केली आणि एका वेदाचे 4 भाग केले. पैल नावाच्या शिष्यास त्यांनी वेदाचा जो भाग शिकवला तो ऋग्वेद, वैशंपायनास यजुर्वेद, जेमिनीस सामवेद, तर सुमन नावाच्या शिष्यास अथर्ववेद दिला. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत एका स्वयंवराची कथा. जर तुम्हाला माहित असेल हे स्वयंवर कोणाचे होते तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.